मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेला फटका। मुसळधार पावसानंतर लोकल सेवा विस्कळीत। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल उशिराने। मुंबईच्या चर्चगेट परिसरात पाणी तुंबलं। जोरदार पावसामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला फटका। लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने। चाकरमान्यांचे हाल। सीएसएमटी स्थानकाबाहेर झाड कोसळलं। खाली पडलेलं झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू। उद्यापासून 2 दिवस होणाऱ्या बैठका पवारांच्या राष्ट्रवादीकडून रद्द। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रद्द केल्याची माहिती। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या होणाऱ्या आमदार जिल्हाध्यक्षांच्या बैठका पावसामुळे रद्द। मतदारसंघातील नुकसानाची माहिती द्या। नागरिकांना तात्काळ मदत करा। अजित पवारांच्या सूचना। नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील स्वस्तिक भवनाचं भूमिपूजन। 25 एकरात स्वस्तिक भवन उभारण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। पाकिस्ताननं वारंवार भारतात दहशतवादी हल्ले घडवले। याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल। शशी थरूर अमेरिकेत कडाडले। भारतीय शिष्टमंडळाकडून अमेरिकेत पाकिस्तानचा पर्दाफाश। ज्योती मल्होत्राला हिसार कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भारताची संवेदनशील माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी ज्योती अटकेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। कसपटे कुटुंबाशी दानवेंनी साधला संवाद। अमरावतीमधील शुभांगी तायवडे आत्महत्येप्रकरणी बँक मॅनेजर पतीसह 5 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल। दुसरी मुलगी झाल्यानं सासरच्यांकडून छळ। आरोपी पती चारित्र्यावरही संशय घेत असल्याचा आरोप। पूजा निर्वळ आत्महत्येप्रकरणी पतीसह नंडेला ताब्यात घेतलं। महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची परभणीत कारवाई। कल्याणमधील गांधारी पूल अपघात प्रकरणी आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार शांताराम मोरे आक्रमक। अपघातात महिलेचा मृत्यू झालेला असताना डंपर चालकाला एका दिवसात जामीन कसा? आमदारांचा पोलिसांना सवाल। मुंबई पुण्यातील आयटी पार्कमध्ये आता मॉल, निवासी आणि व्यापारी संकुलं उभारली जाणार। आयटी पार्कच्या जमिनीचा विस्तारित स्वरूपात बदल करण्याचा एमआयडीसीचा प्रस्ताव। मेट्रोनं 1.5 वर्षांपूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी रखडलेलीच। मेट्रो 4 आणि मेट्रो 6 मार्गिका सुरू होण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार। स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, वडाळा ते कासारवडवली या मार्गिकांचं काम रखडलं। नागपूरच्या मेयो रुग्णालयात कंत्राटी कामगाराकडून रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी। घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। 20% कमी खर्चात 30% जास्त विजेचं उत्पादन मुंबई आयआयटीमध्ये करण्यात आलं। पथदर्शी संशोधन व्यावसायिक वापराबाबत होत आहे चाचपणी। मुंबई विद्यापीठाकडून अभ्यासक्रमांनुसार शुल्कवाढ करण्याचा निर्णय। मुंबईच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेत निर्णय। 17 वर्षांनंतर शुल्कवाढ करण्याचा मुंबई विद्यापीठाकडून निर्णय। विदर्भात यूपीएससी परीक्षार्थींचा टक्का घसरला। फॉर्म भरलेल्या 11,769 उमेदवारांपैकी 4,292 उमेदवार गैरहजर। गोंदिया जिल्ह्यातील 6 झेडपी शाळांमधील 350 विद्यार्थ्यांना फुले सिनेमा दाखवण्यात आला। सिनेमा दाखवण्यासाठी माजी जिल्हा परिषद सभापतींचा पुढाकार। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फ्रूट मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य। संततधार पावसामुळे फळं खराब झाली। उल्हासनगर शहरात कचऱ्याचं साम्राज्य। गायकवाडपाडा भागातील कचरा भूमीवर कचरा टाकू देण्यास स्थानिकांचा विरोध। स्थानिकांच्या विरोधामुळे घंटागाड्यांचं काम बंद। राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच। मुंबईत सर्वाधिक 35 रुग्णांची नोंद तर पुण्यात 8 जणांना कोरोनाचा संसर्ग। एकूण रुग्णसंख्या 242 वर। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ। ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा 30 वर। 7 रुग्णांवर उपचार सुरू। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पालिका प्रशासनाची माहिती। बुलढाण्याच्या किनगाव राजा इथे आरो फिल्टर एटीएम मधून अशुद्ध पाण्याचा पुरवठा। पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा अहवाल। ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ।